जयवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. उन्हाळा आला की भाज्यांची खूप कमतरता भासते आणि अशा वेळेत घरातले लोक म्हणतात ही भाजी नको, ती भाजी नको. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला गिलके भरपूर प्रमाणात मिळतात. गिलके खायला सगळेजण नाक मुरडतात. पण अशी भाजी जर केली तर आमच्या घरी सर्वांना आवडते. पाव किलो गिलके घेतलेले आहेत. गिलके घेताना आपल्याला कोवळे आणि चमकदार असे गिलके घ्यायचे आहेत. आणि आता गिलके स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. ही भाजी मी 2 लोकांसाठी बनवत आहे. तुम्ही जर एकदा ही भाजी बनवली ना, तर पाव किलो नाही तुम्हाला 1 किलो गिलके आणावे लागतील. इतके गिलक्याची भाजी सर्वांना आवडेल. तर चला आपण सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता आपण इथे गिलके कट करून घ्यायचे आहे. बघा मागचा पुढचा भाग काढून घेतलेला आहे आणि अशा गोल स्लाईसमध्ये सुद्धा तुम्ही कापू शकतात. पण मुलांना जर ही भाजी आवडत नसेल तर तुम्ही गोल ऐवजी ना अशी मी बारीक कापून दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. म्हणजे मुलांना कळत पण नाही की ही भाजी गिलक्याची आहे. गिलक्याची भाजी जर पातळ केली तर सर्वांना आवडत नाही. तर त्यासाठी बघा कोरडी भाजी केली तर मुलांना डब्यालाही द्यायला होते किंवा आपल्या हसबंडलासुद्धा आपण डब्यात देऊ शकतो. आता गिलके छान बारीक कट करून झालेले आहेत. बघा असे बारीक पीसेस मी करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही पण बारीक गिलके कट करून घ्यायचे आहेत. आता बघा आपण पुढची तयारीला सुरुवात करूया. आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, छोटी वाटी. शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे. मिक्सरला लावून आता मी दाणे बारीक करून घेत आहे. आधी आपल्याला दाणे बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे. आधी लसूण पाकळ्या जर टाकल्या तर ते दाण्याचा कूट जो आहे तो ओला होतो आणि मग तो बारीक होत नाही. आपल्याला किती प्रमाणामध्ये जाड बारीक दाण्याचा कूट हवा आहे त्या प्रमाणात आधी दाण्याचा कूट बारीक करून घ्यायचा आणि मग लसूण पाकळ्या टाकायच्या. आता मी इथे आपल्याला रवा जसा हवा आहे तसा पद्धतीने दाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता आपण मिक्सरला लावून परत फिरवून घेऊ. बघा मिक्सरला लावून फिरवून घेतलेला आहे. बघा तुम्ही अशा प्रकारे आपल्याला दाण्याचा कूट बारीक करायचा आहे. फार जाड पण नाही किंवा फार बारीक पण नाही. व्हिडिओ बघता बघता लाईक आणि सबस्क्राईब पण करत चला. आता मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचं आहे. माझी तेलाची पळी अगदी छोटी आहे तरी बघा मी तुम्हाला कमी तेलामध्ये किती मस्त अशी तेलाची भाजी दाखवणार आहे. मी ते 2.5 पळ्या तेल घालून घेणार आहे. तुमची पळी जर मोठी असेल तर तुम्ही 2 पळ्या घाला. आता मी ते 2.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे. बघा आता मी थोडा हिंग टाकून घेत आहे. आता आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा बारीक कट करायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला कांदा शिजवायचा आहे. कांदा फार आपल्याला डार्क ब्राऊन करायचा नाही आहे. इथेच खरं भाजीची मजा आहे. जर आपण कांदा जास्त भाजला, जास्त ब्राऊन केला तर भाजी कडवट लागते. म्हणून आपल्याला इथे लो टू मीडियम फ्लेमवरती कांदा एक 4 ते 5 मिनिटपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला सॉफ्ट झाला पाहिजे. थोडा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. बघा कांद्याला हलका असा गुलाबी कलर यायला सुरुवात झालेली आहे. इथे माझा कॅमेरा बंद पडलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला तोंडीच सांगत आहे. थोडी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे. 1.5 चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण आता जो दाण्याचा कूट घेतलेला होता तो दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. दाण्याच्या कूटामुळे काय होतं ना छान असं तेल सुटतं. गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करून घ्यायची आहे. आता आपण जे कट केलेले गिलके आहेत ते गिलके टाकून घ्यायचे आहे आणि ते पण मसाल्यामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि लगेच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिठामुळे काय होईल ना गिलक्याला पाणी सुटेल. आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपली भाजी करपते तर तुम्ही यावर थोडासा पाण्याचा शिपका मारू शकता.
तर बघा आता मंद आचेवरती मी आता झाकण ठेवून घेत आहे. इथे मध्ये-मध्ये आपल्याला थोडंसं चेक करायचं आहे भाजी खाली तळाला लागली तर नाही. जर तुम्ही पाण्याचा शिपका मारलेला असेल तर चेक करण्याची सुद्धा गरज नाही. पण मी ते पाण्याचा शिपका मारलेला नाही आहे. त्यामुळे मला असं मध्ये-मध्ये थोडं चेक करावं लागतं. नाहीतर तळाला मसाला लागतो. आणि मी सांगायला विसरली, इथे कढई आपल्याला जाड तळाचीच वापरायची आहे. नाहीतर मसाला आपला कढईला खाली चिकटतो. परत आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि परत एक 2 ते 3 मिनिट वाफवून घेणार आहे. मध्ये-मध्ये चेक करावंच लागणार आहे, कारण मी पाण्याचा शिपका अजिबात मारलेला नाही आहे. आता बघा आपण चेक करूया. वॉव! मस्त. भाजीला बघा किती तेल सुटलेलं आहे. बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे. तेलही छान सुटलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला बारीक अशी कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर थोडी जास्त घालायची आहे आपल्याला. त्यापैकी आता निम्मी कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीरमुळे भाजीला खूप छान चव येते. कोथिंबीर टाकून परत आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत भाजी वाफवून घ्यायची आहे आणि मग बघा तुम्ही भाजी वाह! वाह! एक नंबर भाजी आपली तयार होते. मस्त असे तेल सुटलेलं आहे. कमी तेलामध्ये असं वाटतं आपल्याला आपण भरपूर तेल घातलेलं आहे. पण मी तुमच्यासमोर फक्त छोटी 2.5 पळी तेल घातलेलं आहे. पण शेंगदाण्यामुळे याला जास्त तेल सुटलेलं आहे. आता भाजी बघा मस्त शिजलेली आहे आणि आता मी एका सर्व्हिंग बाउलमध्ये भाजी काढून घेत आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला माझ्या भाज्या बघायच्या असतील, तर तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या. बघा भाजी आता मी एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपली जी कोथिंबीर थोडी शिल्लक आहे, ती कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे वरून. बघा अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. घरातील सर्व म्हणतील, "आय लव्ह गिलक्याची भाजी." वरून आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मस्त. भरपूर कोथिंबीर टाकायची. भाजीला खूप छान चव येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.